नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आणि यूट्यूबच्या चॅनेल मधून आपण भेटतो. आपण 9वीचा अभ्यासक्रम सुरू करत आहोत आणि त्यावरून आपला पहिला जो धडा आहे 9वी भाग 2 यामधला 6वा चॅप्टर जो आहे वनस्पतीचे वर्गीकरण हा आज आपण सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला शाळेमध्ये येणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे आपण व्हॉट्सअपद्वारे हा अभ्यासक्रम थोडा पूर्ण करणार आहोत आणि ज्या वेळेला आपली शाळा सुरू होईल त्यावेळेला आपण हा अभ्यासक्रम तुम्ही शाळेत आल्यानंतर आपण सुरू करणार आहोत. तर याद्वारे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन हा व्हिडिओ जरूर बघा. वनस्पतींचं वर्गीकरण. वनस्पतींच्या वर्गीकरण, सजीवांचं वर्गीकरण. या सजीवांच्या वर्गीकरणामध्ये मागील इयत्तेमध्ये आपण काही वर्गीकरणाचा भाग शिकलेलो आहोत. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये रॉबर्ट विटाकर यांची पंचसृष्टी पद्धत ही आपण मागच्या वर्षी अभ्यासलेली आहे. त्यामध्ये आपण 3 सृष्टींचा अभ्यास केलेला आहे. तर या 3 सृष्टी कोणकोणत्या ते आपण बघूया. प्रथम सजीवांच्या वर्गीकरणामध्ये या सजीवांचं 2 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. अधिकेंद्रकी सजीव म्हणजे काय, तर ज्या सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रक हा ठळकपणे दिसत नाही अशा पेशींना, अशा सजीवांना आपण अधिकेंद्रकी असं म्हणतो. आणि ज्या सजीवांमध्ये केंद्रक हा पेशीमध्ये ठळकपणे दिसून येतो त्यांना दृश्य केंद्रकी असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने या सजीवांचं वर्गीकरण 2 भागामध्ये अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या भागामध्ये केलं आहे. अधिकेंद्रकी पेशी ज्या आहेत त्याच्यामध्ये मोनेरा या सृष्टीचा समावेश होतो की ज्या एकपेशीय वनस्पती आहे. मोनेरा. त्यानंतर दृश्य केंद्रकी पेशीमध्ये एकपेशीय त्याचबरोबर बहुपेशीय या दोन्हीही सजीवांचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो. एकपेशीय सजीव जे आहेत त्या प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये त्यांचा समावेश केला गेलेला आहे आणि बहुपेशीय सजीवांचा त्याच्यामध्ये देखील परत 2 भाग केलेले आहेत. पेशीभित्तिका असणारे सजीव आणि पेशीभित्तिका नसणारे सजीव. तर पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये आपण बघितले की त्याच्यामध्ये वनस्पती वर्गीय आणि काही कवक वर्गीय यांचा समावेश केलेला आहे. वनस्पती या स्वयंपोषी असतात आणि कवक वर्गीय या परपोषी असतात आणि पेशीभित्तिका नसणाऱ्यामध्ये प्राणीय वर्गीय सजीवांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने रॉबर्ट विटाकर यांनी पंचसृष्टी पद्धत 5 सृष्टींचा आपल्याला ओळख करून दिली. त्यामध्ये पहिली सृष्टी आहे मोनेरा, दुसरी सृष्टी आहे प्रोटिस्टा, तिसरी आहे वनस्पती वर्गीय, चौथी आहे कवक वर्गीय आणि 5वी आहे प्राणी वर्गीय. या 5 सृष्टीपैकी आपण मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक वर्गीय या 3 सृष्टींचा अभ्यास
बियांच्या मध्ये देखील एक त्यांच्या बीजपत्रावरून देखील त्यांचे प्रकार पडण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने या 4-5 मुद्द्यांचा वर्गीकरणासाठी काय केलेला आहे, आधार घेतलेला आहे. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरामध्ये जर आपण बघितलं तर फुलं आणि फळे किंवा बिया येणे आणि न येणे यावरून त्यांच्यामध्ये, आता या ठिकाणी आपण वनस्पती सृष्टीचा विचार करणार आहोत. तर या वनस्पती सृष्टीमध्ये आपण या वनस्पतीमधील काही वनस्पतींना फुले किंवा फळे येतात किंवा नाही यावरून त्यांच्यामध्ये 2 प्रकार पडलेले. त्याच्यामध्ये अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती. की अबीजपत्री वनस्पतींना आपण अपुष्प वनस्पती म्हणतो आणि बीजपत्री वनस्पतींना आपण सपुष्प वनस्पती असं म्हणतो. म्हणजे यांच्यामध्ये फुले आणि फळे येतात आणि अबीजपत्री वनस्पतीमध्ये फुले आणि फळे येत नाही. तर अशा पद्धतीने या वनस्पतींचं या 2 प्रकारामध्ये काय केलेले वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर अबीजपत्री वनस्पती याच्यामध्ये परत त्यांचं थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा अशा 3 विभागामध्ये काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर ही जी बीजे जी आहे ही बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे, जे बिया असतात त्यांना त्यांच्यावर फळांचं आवरण आहे किंवा नाही यावरून त्यांचे परत 2 प्रकार पडलेले, अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. आणि या फळांच्या बीजपत्रावरून परत त्याचे 2 प्रकार म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती. असे हे थोडक्यामध्ये हे वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण आपण बघणार आहोत. या धड्यामध्ये आपण वनस्पती सृष्टीमध्ये अबीजपत्रीमध्ये असलेल्या 3 विभागांचा अभ्यास करणार आहोत. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि त्याचबरोबर उपसृष्टी बीजपत्री याच्यामध्ये अनावृत्त बीजी वनस्पतींची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर आवृत्त बीजी वनस्पतींची वैशिष्ट्ये आणि या आवृत्त बीजीमध्येच आपल्याला द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती यांचा देखील आपल्याला या धड्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आता आपण उपसृष्टी जी आहे अबीजपत्री वनस्पती, या अबीजपत्री वनस्पतींची काय वैशिष्ट्ये आहेत ती आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पावसाळ्यामध्ये जर एखादं पाण्याचं डबकं वगैरे जर तुम्ही बघितलं असेल तर त्या पाण्याच्या डबक्यामध्ये तुम्हाला हिरवट रंगाची अशी एक वनस्पती तरंगताना तुम्हाला दिसून येईल. कोणती असेल बरं ती वनस्पती? जर आपण त्या वनस्पतीचे थोडेसे धागे घेऊन जर सूक्ष्मदर्शीच्या खाली जर आपण त्याचं निरीक्षण जर केलं तर ते आपल्याला कशा पद्धतीनं दिसेल, तर त्या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींचा समावेश कोणत्या विभागामध्ये केला जातो ते आपण बघूया. तर त्याच्यामध्ये पहिला आपण विभाग बघणार आहोत तो म्हणजे थॅलोफायटा. थॅलोफायटा अबीजपत्रीमध्ये आपण थॅलोफायटा या विभागाचे काय करणार आहोत, या विभागामध्ये समाविष्ट असलेल्या वनस्पतींची काय वैशिष्ट्ये आहेत ती आपण बघणार आहोत. आता अबीजपत्री म्हटल्यानंतर या वनस्पतींना जर आपण बघितलं तर या वनस्पती प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढतात. मूळ, खोड, पान असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या या वनस्पती आहेत. म्हणजे फुले फळे नाही, या वनस्पती पाण्यात वाढतात. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य या वनस्पतींचं म्हणजे या वनस्पतींना मूळ, खोड, पान हे अवयव नसतात. आता याचबरोबर हे जे शेवाळ किंवा याच्यामध्ये हा जो गट आहे हरितद्रव्ये, या वनस्पती जर बघितलं तर आपल्याला हिरव्या दिसतात. हिरव्या कशामुळे? तर त्याच्यामध्ये असलेल्या हरितद्रव्य
उल्वा अशा वेगवेगळ्या प्रकारचे शैवालांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे जे शैवाल आहे हे वाढतं कुठं, तर काही शैवाल जे आहेत ती गोड्या पाण्यामध्ये वाढतात, तर काही शैवाल जे आहेत ती खारट पाण्यामध्ये आपल्याला आढळून येतात। मग आता या वनस्पतींच्या शरीराचं जर आपण निरीक्षण जर केलं तर आपल्याला दिसून येईल की हे या वनस्पतींचं शरीर हे अत्यंत मऊ असतं, अत्यंत कसं असतं, मऊ आणि तंतुरूपी असतं, शरीर मऊ आणि तंतुरूपी। शरीर हे अतिशय मऊ आणि तंतुरूपी असतं। याच गटामध्ये हरितद्रव्य नसलेल्या वनस्पतींचा देखील समावेश करण्यात आलेला आहे, त्याला आपण कवकवर्गीय असं देखील म्हटलेलं आहे। आणि किण्व किंवा बुरशींचा स्वतंत्रपणे यांच्यामध्ये काय केलेला आहे, समावेश केलेला आहे, म्हणून त्यांना आपण कवके असे म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण विभाग 1 थॅलोफायटा या गटातील किंवा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये आपण बघितली। या विभागामध्ये आढळून येणारे जे शैवाल आहेत त्या शैवालाचं जर उदाहरण आपण बघितलं तर ते म्हणजे स्पाइरोगाइट। तुम्ही शैवाल हे बघितलं असेल, तुम्हाला थॅलोफायटा या विभागातील ह्या वनस्पतींची जी आकृती आहे ती तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवलेली आहे। पुस्तकातली तुम्ही आकृती नीट काढा, ही परीक्षेला विचारली जाते। त्यानंतर आपण दुसरा गट जो बघणार आहोत विभाग 2, तो म्हणजे टेरिडोफायटा। बीजपत्री वनस्पतींचे हे 3 विभाग आपण बघतो। त्यातला पहिला थॅलोफायटा, दुसरा आपण विभाग बघतो तो म्हणजे ब्रायोफायटा, विभाग दुसरा आहे तो ब्रायोफायटा। मग ब्रायोफायटा या विभागातल्या वनस्पतींची काय वैशिष्ट्ये आहेत किंवा कोणत्या वनस्पती आपल्याला या विभागामध्ये आढळून येतात? विद्यार्थी मित्रांनो, सध्या पावसाळा चालू आहे। पावसाळ्यामध्ये तुम्ही जर निरनिराळ्या जागेचं जर निरीक्षण जर केलं तर तुम्हाला काही अशा ओलसर भिंतीवर असा एक मऊसर वनस्पतींचा गालीच्या, बारीक अशा वनस्पतींचा गालीच्या हिरवागार तुम्हाला आलेला दिसून येते। या वनस्पती जर आपण थोडासा वाटल्याला खवळून जर सूक्ष्म अशी जर बघितल्या तर या वनस्पतींची रचना कशी असते ती आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल। तर या वनस्पतींचा समावेश आपण विभाग 2 ब्रायोफायटा या विभागामध्ये करणार आहोत। ही जर वनस्पती बघितली आपण तर या वनस्पतींना, या वनस्पती सृष्टीचं उभयचर असं म्हटलेलं आहे। या विभागातल्या वनस्पतींना काय म्हणलेलं आहे, तर वनस्पती सृष्टीचं उभयचर असं म्हटलेलं आहे। का असं म्हटलेलं आहे, तर या वनस्पतींना वाढण्यासाठी जमिनीची किंवा ओलसर मातीची आवश्यकता असते वाढीसाठी, आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते। आणि म्हणून या गटातल्या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हटलेलं आहे। या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती निम्नस्तरीय असतात, बहुपेशीय असतात आणि त्याचबरोबर त्या स्वयंपोषी देखील असतात। त्याचबरोबर तिसरा जर मुद्दा आपण बघितला तर यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते। एका वनस्पतीपासून दुसरी वनस्पती निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये बीजाणू निर्मिती होतात आणि या बीजाणू निर्मितीच्या सहाय्याने या वनस्पतीमध्ये प्रजनन घडून येते। या वनस्पतींची रचना कशी असते, तर वनस्पतींची रचना ही चपटी रिबिनीसारखी लांब अशी असते। आणि त्याचबरोबर मुख्य वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर या वनस्पतींना खरी मूळ खोड पाने नसतात। या वनस्पतींना हे अवयव आपल्याला अजिबात दिसून येत नाही, परंतु त्या अवयवात सारखे दिसणारे अवयव रचना आपल्याला त्या वनस्पतीमध्ये दिसून येतात। पानासारखे दिसणारे काही पानासारखी रचना आपल्याला दिसून येते, परंतु ती खरी पाने नसतात। त्याचबरोबर मुळांसारखे देखील अवयव आपल्याला या वनस्पतीमध्ये दिसून येतात, पण ती त्यांच्यामध्ये असलेली खरी मुळे नसतात। या खरी नसलेल्या मुळांना आपण मुलाभ असे म्हणतो। मुळासारखे जे अवयव दिसतात त्यांना मुलाभ असं म्हणतात। त्याचबरोबर या वनस्पतीमध्ये अन्न, पाणी वहन करण्यासाठी एक विशिष्ट स्वतंत्र अशी उती संस्था त्यांच्यामध्ये आपल्याला विशिष्ट उती संस्था त्यांच्यामध्ये नसते। मग हे उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मॉस, मार्गेशिया, एन्थोसिरॉस आणि रिक्सिया अशा प्रकारच्या आपल्याला या वनस्पती या विभागामध्ये आढळून येतात। तर ही सगळी वैशिष्ट्ये कोणत्या गटाची आहेत, तर ब्रायोफायटा विभागातल्या वनस्पती
केलं. त्यानंतर हा झाला दुसरा विभाग. तिसरा विभाग अबीजपत्रीचा आहे, तो म्हणजे विभाग 3 टेरिडोफाइटा. आता टेरिडोफाइटा या वनस्पती जर आपण बघितलं तर या वनस्पती, या गटातील वनस्पतींना मूळ, खोड, पाने ही काय असतात, अवयव असतात. फुले मात्र येत नाहीत का, तर ही वनस्पती आहे ती आपण उपसृष्टी अबीजपत्री वनस्पतीमध्ये असलेले आपण बघतो. तर यांना मूळ, खोड, पाने हे अवयव स्पष्टपणे आपल्याला या वनस्पतीमध्ये दिसून येतात. मग हे अवयव आहेत म्हणजे दुसरा जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर त्यांच्यामध्ये अन्न, पाणी वहन करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्वतंत्र अशी ऊती संस्था असते. त्याचबरोबर यांना फुलं आणि फळं मात्र येत नाहीत, कारण त्यांचा समावेश आपण कशामध्ये केलेला आहे, अबीजपत्री वनस्पतीमध्ये केलेला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे यांच्यामध्ये पानाच्या मागील बाजूस काही बीजाणू निर्मिती होते. या बीजाणू निर्मितीच्या द्वारे त्यांच्यामध्ये काय होतं, प्रजनन घडून येतं आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये घडून येणारे जे लैंगिक प्रजनन आहे ते युग्मकाद्वारे काय होतं, घडून येतो. या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतीमध्ये उदाहरणार्थ नेछा आपण म्हणतो, नेफ्रोलेपिस, मार्सेलिया, टेरिस, त्याचबरोबर एडियंटम, इक्विसेटम अशा विविध प्रकारच्या वनस्पतींचा त्यांच्यामध्ये समावेश केलेला आहे. यांच्या या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था आपल्याला दिसून येते. या सर्वांचं जे प्रजनन आहे हे तिन्ही प्रकारचे जे वनस्पती आपण बघितलेले आहेत या सर्वांचं प्रजनन हे कशाद्वारे होतं, बीजाणू निर्मितीने होते. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये ही प्रजन संस्था ही अप्रगट असल्यामुळे त्यांना आपण अबीजपत्री वनस्पती असं म्हणतो. तर अशा प्रकारे वनस्पतीला अबीजपत्रीचा आपण एक भाग बघितला. त्या भागामध्ये अबीजपत्रीचे 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. पहिला विभाग म्हणजे थॅलोफाइटा, दुसरा विभाग आहे ब्रायोफाइटा आणि तिसरा विभाग आहे टेरिडोफाइटा. त्यामध्ये थॅलोफाइटामध्ये वनस्पतींना मूळ, खोड, पाने ही अवयव नसतात विद्यार्थी मित्रांनो, आणि विभाग 2 ब्रायोफाइटामध्ये ती दिसतात परंतु ती खरी अवयव नसतात, आणि टेरिडोफाइटा या विभागामध्ये ती अवयव वनस्पतीचे मूळ, खोड हे अवयव आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आपण अबीजपत्री वनस्पतींचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आता आपण दुसरी उपसृष्टी जी आहे वनस्पतीची ती म्हणजे बीजपत्री वनस्पती, म्हणजे सपुष्प, की ज्यांना फुले, फळे हे अवयव काय होतात, येतात. अशा वनस्पतींना आपण बीजपत्री वनस्पती असं म्हणतो. मग ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्यांच्यामध्ये बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना आपण काय म्हणतो, बीजपत्री वनस्पती असं म्हणतो. आणि यांच्यामध्ये प्रजनन हे बियांमार्फत काय होतं, घडून येतं. त्यामध्ये ज्यामध्ये भ्रूण आणि अन्नसाठा असतो, या रुजताना सुरुवातीचा जो काही काळ असतो हा काळ जो आहे ते भ्रूणाच्या वाढीसाठी लागणारा अन्नाचा जर काय केला जातो त्यासाठी वापर केला जातो. बिया या फळांमध्ये, काही वनस्पतीमध्ये बिया या फळांच्या मध्ये असतात तर काही या काय असतात, फळांच्या बाहेर किंवा झाकलेल्या नसतात. ही त्याची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. विद्यार्थ्यांना आता जो आपण अभ्यासक्रम शिकलेला आहे त्या भागावर काही स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे, प्रश्न दिलेला आहे. हे प्रश्न तुम्ही घरी तयारी करायची. पहिला प्रश्न आहे थॅलोफाइटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा. दुसरा प्रश्न आहे सजीवांच्या वर्गीकरणाचा जो आपण आराखडा केला तर तो आराखडा तुम्ही काढायचा आहे. आणि तिसरा प्रश्न आहे ब्रायोफाइटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा. वनस्पती सृष्टीचं आपण जे 2 भागामध्ये उपसृष्टीमध्ये विभाजन केले त्यामध्ये पहिला आपण अबीजपत्री वनस्पती आपण बघितलेल्या आहेत आणि दुसरा जो उपसृष्टी जी आहे ती म्हणजे बीजपत्री वनस्पती. आता या ज्या बीजपत्री वनस्पती
दिसून येतो। त्याचबरोबर या वनस्पतींच्या नर आणि मादी यांची फुले एकाच झाडाच्या परंतु वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर येतात आणि यांच्या बियावर नैसर्गिक आच्छादन किंवा त्यांच्यामध्ये नसतं आणि फळे पण त्यांच्यामध्ये येत नाही आणि म्हणूनच या वनस्पतीला आपण अनावृत्त बीजी असं म्हणतो। याचं जर उदाहरण तर घ्यायचं म्हटलं तर सायकस, त्याचबरोबर पिसिया, पूजा, रिक्सिया अशा या वनस्पती ज्या आहेत या वनस्पती देवदार या वनस्पतींचा याच्यामध्ये काय केला जातो समावेश केला जातो। तर ही वैशिष्ट्ये आहेत अनावृत्त बीजी वनस्पती। त्यानंतर दुसरा उपसृष्टी बीजपत्री मधला दुसरा विभाग जो आहे तो या आवृत्त बीजी वनस्पती। या वनस्पतींची काय वैशिष्ट्ये आहेत तर या वनस्पतींना येणारी फुले हे प्रजननाचं प्रामुख्याने मुख्य अंग आहे। फुलाचं रूपांतर नंतर फळामध्ये होतं आणि या फळांच्या आतमध्ये बिया तयार होतात आणि त्यांच्यावर त्याचं काय असतं आवरण असतं। तर अशा प्रकारे या वनस्पतींची आपल्याला या उपसृष्टी बीजपत्रीच्या दोन विभागांमध्ये फळांवर आवरण असणे किंवा नसणे यावरून अनावृत्त बीजी वनस्पती आणि आवृत्त बीजी वनस्पती असे दोन विभाग पडतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये की फळांचे जे बिया ज्या आहेत या बियांच्या बीजपत्रावरून परत त्यांच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार दिसून येतात, ते म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती। यांच्यामध्ये काय फरक आहे तो आपण थोडक्यामध्ये पाहूया। बियांमध्ये असलेल्या बीजपत्रांच्या संख्येवरून परत या बीजपत्री वनस्पतींचं या आवृत्त बीजी वनस्पतींचं दोन भागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे। त्यामध्ये एक म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती आणि दुसरा आहे एकबीजपत्री वनस्पती। त्यांच्या नावामध्ये त्यांचा अर्थ दडलेला आहे। आता यांच्यामध्ये काय वैशिष्ट्य किंवा यांच्यामध्ये काय फरक आपल्याला दिसून येतो तर तो आपण एक एक मुद्दे घेऊन घेऊया। प्रथम बियांच्या संदर्भामध्ये हा पहिला मुद्दा घेऊया की द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये आपल्याला दोन बीजपत्रे आढळून येतात। जर उदाहरणार्थ तुम्ही मका, भेंडा, शेंगादाणा हे जर तुम्ही घेतलं आणि त्याचे जर दोन भाग केले तर ते दोन बीजपत्र आपल्याला दिसून येतात। तर एक बीजपत्रीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये बीजपत्रांची संख्या ही एकच असते की ज्याच्यामध्ये आपण गहू म्हणा किंवा हे जे आपण बघतो त्या वनस्पती आपल्याला दिसून येते। त्यानंतर मूळ, दुसरा मुद्दा आहे मूळ। आता मुळामध्ये जर आपण बघितलं तर द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये ठळक प्राथमिक मूळ असतं, ज्याला आपण सोडमूळ असं म्हणतो। त्याला काय म्हणतो आपण सोडमूळ। आणि एकबीजपत्रीमध्ये आपल्याला तंतुमुळे आढळून येतात। आता सोडमूळ म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला जर अशा प्रकारचं एकच मोठं असं प्राथमिक मूळ आपल्याला दिसून येतं आणि त्याच्या बाजूला त्याला उपफांद्या आपल्याला दिसून येतात आणि तंतुमुळ म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य असं बीजपत्र। तर या पद्धतीने द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पतींच्या मुळामध्ये आपल्याला हा फरक दिसून येतो। द्विबीजपत्रीमध्ये एकच सोडमूळ किंवा प्राथमिक मूळ असतं तर एकबीजपत्रीमध्ये तुम्हाला मुळांचा हा झुकाच तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो की ज्या ठिकाणी मुख्य प्राथमिक मूळ नसतं। त्यानंतर तिसरा मुद्दा आपण खोडाच्या बाबतीमध्ये जर बघितला तर या द्विबीजपत्री वनस्पतींची जी खोडे असतात ती अतिशय मजबूत कठीण असं खोड असतं आणि एकबीजपत्री वनस्पतीचं जर खोड आपण बघितलं तर ते पोकळ असतं। उदाहरणार्थ जर याचं बघितलं तर खोड वनस्पती जर बघितलं तर बांबूचं खोड कसं असतं आतून पोकळ असतं। तर या ठिकाणी द्विबीजपत्री वनस्पतींचं आपण उदाहरण बघितलं तर वटवृक्ष की ज्याचं खोड कसं असतं मजबूत कठीण अशा प्रकारचं खोड असतं। त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहे पानांच्या बाबतीमध्ये। द्विबीजपत्री वनस्पतींच्या पानांची जी रचना असते ती जाळीदार असते आणि या शिरा ज्या असतात या शिरांच्या रचनेला आपण शिराविन्यास असं म्हणतो आणि हा जो शिराविन्यास आहे हा जाळीदार आपल्याला दिसून येतो। तर एकबीजपत्री वनस्पतीमध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्यामध्ये समांतर शिराविन्यास असतो।
वर्गीकरण, वनस्पती सृष्टी, या वनस्पती सृष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी या धड्यात पूर्ण केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण अबीजपत्री वनस्पती, बीजपत्री वनस्पती, अबीजपत्री वनस्पती